4 दिवसांपूर्वी नवी मुंबईतल्या उरणमध्ये एका तरुणीच्या हत्येची घटना समोर आली। अवघ्या 20 वर्षांच्या या तरुणीच्या हत्येने पोलिसही हादरले। याचं कारण मारेकऱ्याने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले होते। तरुणीचा मारेकरी अजूनही मोकाट आहे आणि दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारणही रंगले। पण या सगळ्या दरम्यान एक प्रश्न मात्र कायम आहे, या मुलीला न्याय कधी मिळणार? पाहूया। उरणमधल्या तरुणीच्या खुन्याला फाशी द्या। तरुणीच्या कुटुंबियांची न्यायाची मागणी। उरण प्रकरणावरून राजकारणही तापलं। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। नवी मुंबईतल्या उरणमध्ये यशश्री शिंदे या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्येनंतर तरुणीचं अख्खं कुटुंब हादरलंय आणि त्यांची आता एकच मागणी आहे, आमच्या मुलीला न्याय द्या। आरोपीवरती लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करण्यात यावी। एकंदर 2019 मध्ये देखील त्या आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला। माझ्या मुलीला खूप त्रास द्यायचा म्हणून आम्ही त्याच्यावर पॉस्को गुन्हा दाखल केला। ती खूप चांगली मुलगी होती, तिच्यासोबत असं झालंय, आम्हाला खूप वाईट वाटतंय। ही अशी घटना परत महाराष्ट्रात भारतात होऊ नये आणि या घरात आम्हाला लवकर अशी कडी सजा झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे। आणि आमच्या बहिणीला, माझ्या बहिणीला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आणि महाराष्ट्र सरकारला पण मी विनंती करतो। पोलिसांकडून आम्ही नेलेलं, पण तरी तो म्हणजे तिला सतवायचाच। ती तिच्या पप्पांना सांगायची, तिच्या पप्पांनी पुन्हा त्याला सांगितलं की म्हणजे माझ्या मुलीची छेड काढू नको, म्हणजे तो नाही ऐकायचा। ती स्वतः म्हणजे चांगली राहायची, ती शिक्षण करायची, कामाला जायची, पण हा तिला काय टॉर्चर करायचं ते माहिती नाही। ती सतत पप्पाला तिच्या सांगायची, पण ह्याने जे करायचं ते केलं। तिचे जसं तिला मारलंय ना, तसं लवकरात लवकर पकडून त्याला फाशीवर ठेवलं। शनिवारी 27 जुलैला अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना समोर आली। अवघ्या 20 वर्षांच्या यशश्रीला अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आलं होतं। तिचे अवयव कापून टाकण्यात आले होते। गेल्या गुरुवारपासून यशश्री बेपत्ता होती, तिचा ठाव ठिकाणा लागत नव्हता। मात्र शुक्रवारच्या रात्री पोलिसांना बातमी आली की कोर्ट नाका परिसरामध्ये एक मृतदेह पडला आहे। पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि पोलीस तो मृतदेह पाहून चक्रावून गेले, कारण तो मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये पडलेला होता। यशश्रीचा मारेकरी असलेला दाऊद नावाचा तरुण अनेक वर्षांपासून आपल्या मुलीला त्रास देत असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। 2019 मध्ये त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यामुळे त्याला जेलवारीही झाली। पण जेलमधून बाहेर येतात त्याने यशश्रीला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली। हत्या केल्यानंतर आरोपी फरार आहे। पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत। आता या घटनेवरून राजकारणही सुरू झालंय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाजपचे किरीट सोमय्या यांनी कुटुंबियांची भेट घेतली। राज्यामध्ये लाडकी बहीण अशा गवगवा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार होतोय, ही एक सगळ्यात महत्त्वाची घटना आहे। म्हणजे एकीकडे लाडकी बहीणचा मोठा गवगवा, पण आपल्या बहिणीच सुरक्षित नाही, अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार जागरूक नाही, स्पष्ट होत आहे। सगळ्यात आधी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची आहे। याला कोणतेही राजकीय स्वरूप आम्ही देऊ इच्छित नाही। महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या साऱ्या गोष्टीची तातडीने पावलं त्या ठिकाणी उचलावीत। त्या धनाधन व्यक्तीला कुठे असेल तिथं शोधून आणावा आणि पुढची कडक कारवाई त्या ठिकाणी व्हावी, अशी स्पष्टपणाची मागणी रायगडचा खासदार या नात्याने माझी त्या ठिकाणी आहे। गृहमंत्र्यांनी सुद्धा या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अधिक लक्ष घालावं। पण भाजप आमदार नितेश राणेंनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणावरून थेट आमदार जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमींना लक्ष्य केलंय। कुठे गेले ते मुंब्राचे जितुद्दीन, तो अबू आझमी आणि अन्य हिंदू द्वेष करणारे नेते जे छाती ठणकावून सांगायचे की महाराष्ट्रात आणि देशात लव जिहाद सारखी गोष्टच नाही, धर्मांतर हे प्रकार काहीच होत नाहीत। आता कुठल्या बुरख्याखाली लपलेले आहेत। या घटनेमध्ये राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल केलेला आहे आणि
आरोपीच्या तपासासाठी पोलिसांचं पथक हे बेंगलोरला रवाना झालेलं आहे. लवकरात लवकर आरोपींना पकडलं जाईलच. यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कडक कारवाई करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. हे संपूर्ण प्रकरण आता क्राईम ब्रांचकडे देण्यात आलंय. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं तपासाची सूत्र हाती घेतली आहेत. त्यामुळे आरोपी कधी गजाआड होतो आणि या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रमोद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.